त्यानंतर आपण बघणार आहोत 5 मिनिटात टॉप 20। आजपासून राज्यातल्या टोलनाक्यांवर पुन्हा एकदा टोल वसुली सुरू झाली आहे। तुमच्या टोलचा शुल्क 200 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच टोलनाक्यांवर जुन्या 500च्या नोटा चालतील। टोल वसुलीमुळे मुंबईत टोलनाक्यांवर आता पुन्हा गाड्यांच्या रांगा लागताना दिसतात। आजपासून पेट्रोल पंपांवर नव्या नोटांद्वारे व्यवहार करावा लागेल। पेट्रोल पंपावरून काळा पैसा पांढरा होत असल्याचा संशय सरकारला आल्याने सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी दिलेली मुदतवाढ रद्द केली आहे। याशिवाय विमान तिकिटासाठी जुनी नोट स्वीकारली जाणार नाही। आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डद्वारे बँकेतून पैसे काढता येणार आहेत। अर्थव्यवस्था कॅशलेस करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल टाकण्यात आले, त्यामुळे आधार कार्डचा वापर डेबिट आणि क्रेडिट कार्ड सारखा करता येणार। बारामतीच्या भिगवण टोलनाक्यावर 6,89,00,000 रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या। निवडणूक अधिकाऱ्याच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। ही रोकड बारामती सहकारी बँकेची असल्याचा दावा बँकेने केला आहे। या संदर्भात निवडणूक अधिकारी आणि पोलीस तपास करत आहेत। काल अहमदनगर शहरात तब्बल 38,50,000 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। राहुल भंडारी नावाच्या व्यक्तीकडून पोलिसांनी पैशाच्या 2 बॅगा जप्त केल्या। एका बॅगेत 38 लाखांच्या जुन्या नोटा तर दुसऱ्या बॅगेत खेळण्यातल्या जुन्या नोटा होत्या। खऱ्या नोटांसोबत खेळण्यातल्या नोटा बाळगण्याचा काय उद्देश होता याबद्दल पोलीस तपास करतात। आयकर विभागाने मंदिराकडे दानपेटीत जमा झालेल्या जुन्या नोटांचा तपशील मागवला। त्यापुढे मंदिराकडून बँका जुन्या नोटा स्वीकारणार नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलंय। आयकरनं पंढरपूर, शिर्डी तसंच कोल्हापूर मंदिर प्रशासनाला 9 नोव्हेंबरपासून जमा झालेल्या जुन्या नोटांचा हिशोब मागितला आहे। अकार्यक्षम पंतप्रधानांमुळे देशाचं नुकसान होत आहे, तसंच मोदींना फक्त प्रसिद्धीमध्ये रस आहे अशा शब्दात राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। गेल्या काही दिवसात सोनिया गांधींची तब्येत बिघडल्यानं काँग्रेसची धुरा राहुल गांधी यांच्याकडे येते की काय याची चर्चा सुरू आहे। पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये टोलनाक्यांवर अचानक लष्कर तैनात करणं हा लष्कराकडून सत्ता पालटाचा प्रयत्न असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला। त्याविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। एकाच्या हट्टापायी देशातल्या नागरिकांना वेठीस धरणं चुकीचं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। सरकारकडून नोटाबंदी आणि सोन्याचा घेण्यात आलेला निर्णय म्हणजे हुकुमशाही असल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे। भगवद्गीता आणि संविधान एकच आहे। भगवद्गीता जीवन जगण्याची कला आहे, त्याप्रमाणे माणसानं कसं जगावं हे संविधान शिकवतं असं मत मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर यांनी व्यक्त केलंय। उच्च न्यायालयात संविधान दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्य न्यायमूर्ती चिल्लूर यांनी हे मत व्यक्त केलं। अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मागणीलाच आपला विरोध आहे अशी भूमिका निवृत्त न्यायमूर्ती पी.व्ही. सावंत यांनी घेतली आहे। याशिवाय मराठा आरक्षणावरही दिशाभूल होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मुंबई शिवसेनेचे 4 वेळा आमदार राहिलेले सुरेश गंभीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। गंभीर यांच्याबरोबर माजी नगरसेवक सुनील गणाचारी यांनी देखील सेनेला रामराम करत भाजपचा झेंडा हाती घेतलाय। महापालिका निवडणुकीला 2 महिने बाकी असले तरी राजकीय हालचालींना वेग आलाय। चिल्लर लोक चिल्लरपणा करणार अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधलाय। गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र बायकर यांनीही आशिष शेलार यांच्यावर टीका केली। गोल्डमॅन जगदीश गायकवाड यांनी सुवर्णत्याग केलाय आणि अंगावरचं सोनं गावातील मंदिर आणि नातेवाईकांना दान केलंय। याशिवाय पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय। जगदीश गायकवाड हे रिपाई आठवले गटाचे रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत। 280 कोटीच्या नालेसफाई घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 13 अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करत मुंबई महापालिका आयुक्तांनी त्यांना पुन्हा एकदा सेवेत घेतलंय। नालेसफाईच्या कामाची चौकशी करणाऱ्या कुकनूर समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार आयुक्तांनी हे आदेश दिले। नागपुरात काल रात्री 10च्या सुमारास एका औषध कंपनीला लागलेल्या आगीत 18 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। नितिका केमिकल असं या कंपनीचं नाव असून नागपूरच्या उपलवाडी इंडस्ट्रियल एरियात ही कंपनी आहे। मध्यरात्री ही आग विझवण्यात आली। काल रात्री मुंबईतही गोवंडीतील रफिक नगर झोपडपट्टीला आग लागली। यात अनेक झोपड्यांचं नुकसान झालंय। या आगीत काही लोकही सापडल्याचं, त्यामुळे ते जखमी झाले, परंतु फायर ब्रिगेडच्या जवानांनी वेळेत पोहोचून ही आग आटोक्यात आणली।
बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकासाठी मुंबईतल्या इंदू मिलच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर MMRDAनं कालपासून पाडकामाला सुरुवात केली आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इंदू मिलच्या पाडकामाला परवानगी देण्यात आल्याचं बोललं जात आहे। मुंबई सोडून कुठेही घर नको अशी मागणी करत ऐन सोडतीच्या दिवशी गिरणी कामगारांनी निदर्शनं केली। काल गिरणी कामगारांसाठी 2417 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली। दरम्यान घरांसाठी मुंबईत जागा नाही असं स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्र्यांकडून देण्यात आलं। फॉर्म्युला 1चा नवा विश्वविजेता निको रोसबर्गनं निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय। माझं विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकार झालंय, त्यामुळे यापुढे मला आणखी खेळण्याची इच्छा नाही अशा शब्दात रोसबर्गनं आपली भावना व्यक्त केली आहे।